कामठी शहर में नशा मुक्त करने की शपथ ली गई और साथ ही ऑपरेशन थंडर के बारे में भी बताया गया है। ये कि एक ऑपरेशन थंडर चलाया जा रहा है। ऑपरेशन थंडर 2025 क्या है, इस ऑपरेशन में क्या किया जाता है और इस ऑपरेशन थंडर क्यों कहा जाता है, इस बारे में हम आपको विस्तार से आगे बताएंगे कि क्या होता है यह ऑपरेशन थंडर। कामठी शहर में नशावार चीज के खिलाफ शपथ लिया जा रहा है और साथ ही बताया जा रहा है ऑपरेशन थंडर। इसमें ऐसा है कि नशा करने वाली हर वह चीज को जड़ से उखाड़ देने का नाम ऑपरेशन थंडर है। नशावर चीज बेचने वालों पर की जाएगी कार्रवाई। जो भी नशा अवर चीज बेचता है उसे पर की जाएगी सख्त कार्रवाई। जूना पुलिस थाना और नवीन पुलिस थाना की ओर से आयोजित किया गया नशा मुक्ति को लेकर ली गई एक शपथ। नशा को जड़ से उखाड़ फेंक देने का नाम है ऑपरेशन थंडर। किस तरह से ली गई शपथ आप वीडियो में देख सकते हैं और ज्यादा खबरों के लिए देखते रहे IB न्यूज। और IB न्यूज लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलें। शहर के सभी गणमान्य नागरिक, यहाँ उपस्थित पत्रकार बंधु और पुलिस का माननीय सीपी सर के संकल्पना से ऑपरेशन थंडर यह कार्यक्रम पूरे नागपुर शहर में आयोजित किया जा रहा है, जिसके तहत 20 तारीख से 26 तारीख तक ये पूरे सप्ताह में यह कार्यक्रम का आयोजन किया गया है। आज तारीख 20 हम नशे के खिलाफ एक शपथ लेने जा रहे हैं और इसके बाद से आने वाले 26 तारीख तक हम अलग अलग तरह के प्रोग्राम्स आयोजित करने जा रहे हैं, जिसमें आप सभी लोगों का पार्टिसिपेशन बहुत जरूरी है, क्योंकि हम सभी देखते हैं कि समाज में जिस तरह से नशा का कारोबार बढ़ा है और हमारे जो युवा साथी है जो इसमें लिप्त हुए हैं, जिससे कि उनकी खुद की हानि तो हुई है, साथ ही परिवार और समाज की भी हानि हुई है। तो हम सबको आगे बढ़कर इस नशे के खिलाफ लड़ना है और इसके लिए हमें एक होके एकजुट होकर आज शपथ लेनी है कि हम अपने जीवन से तथा समाज से इस नशे को हमेशा के लिए हटा देंगे। तो आप मेरे साथ में शपथ लीजिए। मी आज या ठिकाणी प्रतिज्ञा करतो की मी कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचा वापर करणार नाही। मी इतरांनाही अंमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करेन। मी माझ्या शाळा, महाविद्यालय, समाज व कुटुंबात अंमली पदार्थाच्या हानिकारक परिणामाबाबत जागरूकता निर्माण करेन। मी अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या सामाजिक, मानसिक व शारीरिक दुष्परिणामांविषयी माहिती घेऊन ती इतरांपर्यंत पोहोचवेन। मी एक जबाबदार नागरिक म्हणून भारताला अंमली पदार्थ मुक्त देश बनविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण या ठिकाणी सर्व लोकांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतलेली आहे। तर या ठिकाणी मी गोपनीय महेश आलाय साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शनपर। धन्यवाद। आपण सर्व आज इथे उपस्थित राहिले, आपण सर्वांनी या अंमली पदार्थ विरोधी जो सप्ताह आपण साजरा करत आहे, माननीय सीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 20 ते 26 तारखेपर्यंत आपण हा अंमली पदार्थ विरोधी सप्ताह आयोजित केलेला आहे आणि विविध कार्यक्रम त्यामध्ये आयोजित केलेले, त्याचाच हा भाग म्हणून आज एक शपथ घेतलेली आहे आपण। आणि याच एक
सप्ताहाचा भाग म्हणून उद्या एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी सकाळी 9 वाजता जयस्तंभ चौक येथे आपले माननीय CP साहेब, माननीय पालकमंत्री साहेबांनी सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपणही त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे आणि आपल्या संपर्कातील जे लोक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा संस्था असतील, विद्यार्थी असतील, सर्वांना त्या ठिकाणी आपण उपस्थित ठेवावे अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आपली एक सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. आपण आज जशी शपथ घेतली की आपण अंमली पदार्थाचं सेवन करणार नाही, त्याचबरोबर आपण दुसऱ्यांनाही करू देणार नाही समाजामध्ये, अशी आपण एक शपथ घ्यावी. आणि सर्वांनी उद्याच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, जेणेकरून आपण आपली कामठी, व्यसनमुक्त कामठी निर्माण करू शकू. सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे की आपल्या कामठीमध्ये अंमली पदार्थाचं सेवन झालं नाही पाहिजे, व्यसनमुक्त कामठी झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. आमचा काय सहकार्य लागेल, काय पाठिंबा लागेल ते द्यायला आम्ही तयार आहोत. आम्ही वारंवार केसेस तर करतच आहोत, परंतु आपल्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. तरी सर्वांना विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहायचे आहे आणि आम्हालाही सहकार्य करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी थोडक्यात कार्यक्रमाचं स्वरूप सांगतो आजपासून की उद्यापासून. आज आपल्याकडे शुक्रवारी बाजार आहे आणि त्यामुळे आपल्याकडे एक नुक्कड सभेचं आयोजन केलेलं आहे. नुक्कड नाटक आहे ज्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी याच्यावरती बेसवरती आधारलेलं आहे. तर उद्या सकाळी 9 वाजता माननीय पालकमंत्री आणि माननीय CP सरांच्या नेतृत्वामध्ये रॅलीचं आयोजन केलेलं आहे. तसंच येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शाळकरी मुलांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे, पोस्टर स्पर्धा असेल, रील स्पर्धा असेल, अशा सगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आणि मध्ये आपल्याला 22 तारखेला दिनांक 22 तारखेला आपण एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, ज्यामध्ये आपण त्यामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्यामध्ये ठेवलेलं आहे रब्बानी स्कूलमध्ये. तर आता आपला जे ग्रुप आहे, म्हणजे आपण सगळेजण एकमेकांशी जोडलेलो आहोत, तर आता त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी देता येईल या दृष्टीनं आम्ही काही छोटे छोटे स्लोगन्स असेल ते बनवून आपण आपल्या ग्रुपवर टाकणार आहोत आणि ते सगळ्यांनी आपण शेअर करावं. इथे आपण 21 तारखेला एक फुटबॉलची मॅच पण ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याच कामठीचे सगळे खेळाडू असतील, फक्त त्यांचे नाव पोलीस स्टेशन जुनी कामठी, नवीन कामठी, कडमना, पार्टी असे असणार आहे. आणि त्या दृष्टीने इथे एक आयोजन आहे 21 तारखेला, ज्यामध्ये 3 सामने होतील आणि सगळ्यांनी त्या खेळाच्या माध्यमातून आपण नशेला एक प्रकारे विरोध करायचा आहे आपल्याला. धन्यवाद. इसी तरीके की और वीडियो देखने के लिए हमारे चैनल IB न्यूज को लाइक करें, कमेंट करें, सब्सक्राइब करें और शेयर करें.